आज वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा यांच्याकडून सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटलेलं आहे की दिनांक 29 मे 2024 रोजी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्रांतीस्तंभ महाड रायगड येथे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार याचा निषेध म्हणून मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता। यावेळी दुपारी 12:30 अतिउत्साही होऊन आंदोलनकर्तेवेळी डोळसपणा आणि तारतम्य न बाळगता भारतीय राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मनुस्मृती दहन करतानाचा फोटो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सर्व लाईव्ह कॅमेऱ्यासमोर सर्व न्यूज प्रतिनिधीसमोर फाडण्याचं वाईट कृत्य केलंय। सर्व देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत आणि या घटनेचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करते। जितेंद्र आव्हाड यांनी कृत्य गुन्ह्यास पात्र असून त्यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवावा। त्याबरोबरच शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा आणि धार्मिक वेद समाविष्ट करून RSSचा अजेंडा राबवण्याचं काम करीत सामाजिक तेढ निर्माण करून सामाजिक शांततेचा भंग करणारे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची शिक्षण मंत्री पदावरून हकालपट्टी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। राज्यघटनेच्या तत्वानुसार शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारचे धार्मिक शिक्षण देण्यास मनाई असताना हा कोडसाळपणा या सत्ताधारी भाजप पक्षाने सुरू केला आहे ते ताबडतोब थांबवण्यात यावं, अन्यथा आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून व्यापक आंदोलन करावं लागेल आणि होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे याची प्रामुख्यानं नोंद घ्यावी असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांनी दिला। यावेळी किशोर आढाव, उषा कांबळे, संजय कांबळे, चेतन वाघमारे, अशोक लोंढे, चंद्रकांत कोलप, रुपेश तामगावकर, इरफान केडिया, सतीश शिकलगार, मानतेश कांबळे, वाहिद सनदी, हिरामन भगत, सतीश कांबळे, जगदीश कांबळे, ऋषिकेश कोलप, वसंत सोरली आदी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मान्यवर जिल्हा अधिकारी साहेबांना वंचित बहुजन आघाडी जिल्हा सांगलीच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये काल जो महाड येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीदानचा जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर फाडले आणि हा अत्यंत गंभीर असा त्यांनी गुन्हा केलेला आहे आणि हा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्याचबरोबर त्यांच्यावर कठोरात कठोर शासन व्हावं या मागणीकरता आम्ही निवेदन दिलं आहे। त्याचबरोबर शालेय पुस्तकामध्ये जे मनुस्मृतीचे श्लोक सामील करून घ्यावं असे जे परिपत्रक काढून आणि जे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमामध्ये घेण्यात आलेल्या आदेश देण्यात आलेल्या दीपक केसरकरांचा देखील या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। दीपक केसरकर हे RSSचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत। तो अजेंडा आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हाणून पाडू अशी या ठिकाणी आम्ही कटिबद्ध आहोत आणि यापुढील असा जो काही कृत्य होईल हे महाराष्ट्रामध्ये कदापि आम्ही सहन करून घेणार नाही। वंचित बहुजन आघाडी त्यावर कायमस्वरूपी आवाज उठवेल आणि सदर व्यक्तींना कठोर शासन करावे अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो। जय हिंद।